नमस्कार, पहा.com या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहा.comची सुरुवात करत असताना काही गोष्टी प्रामुख्यानं मला मांडण्याची गरज आहे. ज्या कुटुंबातून मी आलो ते कुटुंब शाहिरांची परंपरा असणार. माझे आजोबा कैलासवासी शाहीर बापूराव गणपत वामन यांच्या कुटुंबाचा हा वारसा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करतोय. आमचे आजोबा कैलासवासी शाहीर बापूराव गणपत वामन यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1919 साली पिंपळवंडीच्या 12 वाड्या असणाऱ्यांपैकी काळवाडी या गावामध्ये झाला. खरं तर आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 4थी पर्यंतचं शिक्षण या तरुणाने काळवाडी या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलं. तत्कालीन शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर 4थी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या पुढचं आयुष्य किंवा आपल्या संपूर्ण करिअरमध्ये काहीतरी पुढे करायचं या ध्येयाने हा तरुण मुंबईसारख्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मिलमध्ये जॉबर या पदावर शाहीर काम करू लागले. मुंबईसारख्या महानगरात दाखल झाल्यानंतर सुदैवानं ससून डाऊन मिलमध्ये जॉबर या पदावर ते नोकरी करू लागले. नोकरी करत असताना नेत्यांची प्रक्षोभक भाषणे ऐकणे, वृत्तपत्र वाचणे हा त्यांचा छंद होता. मुंबईतील बाबू गेनुजी सईद यांचं बलिदान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संघर्ष आणि महात्मा गांधीजींचा चले जावचा नारा यामुळे त्यांचं मन ब्रिटिशांविरोधात पेटून उठलं होतं. या सगळ्यात आपणही काहीतरी करायला हवं ही आजोबांची शाहिरांची एक उत्कट इच्छा होती. तर काय करता येईल या भावनेपोटी त्यांच्यातला कलाकार जागृत झाला आणि त्यांनी स्वातंत्र्यावरती, स्वातंत्र्य संग्रामावरती, स्वातंत्र्यासाठी वीरमरण पत्करलेल्या तत्कालीन सर्व वीर योद्ध्यांवरती कवनं लिहायला सुरुवात केली. हे सगळं करत असतानाच 1942 साली गांधीजींनी मुंबई या ठिकाणी गवालिया टँक या ठिकाणी चले जावच्या चळवळीचा नारा पुकारला. त्यावेळी आमचे आजोबा कैलासवासी शाहीर बापूराव वामन हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि गांधीजींचं तत्कालीन भाषण ऐकल्यानंतर मात्र त्यांची कलाप्रतिभा अधिकच जागृत होऊ लागली आणि त्यांनी स्वदेशीचा नारा पुकारला आणि स्वदेशीच्या वस्तूंचा स्वीकार करा या अर्थाने त्यांनी अनेक कवनं लिहिली आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी सादरही केली. त्यांनी उत्स्फूर्तपणे अनेक पोवाडे व काव्यांची रचना केली. त्यात प्रामुख्याने महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मुंबईत 1944 साली गोदीत झालेला बॉम्बस्फोट, दख्खनचा राजा शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडे प्रचंड गाजले. शाहीर बापूराव यांनी सर्व जनसामान्यांपर्यंत आपल्या रचना पोहोचवण्यासाठी स्वतःचं कलापथक काढलं. जनजागृतीसाठी त्यांनी हातात डफ व साथीला तुंतून घेतलं. रचनाकार, निवेदक व गायक या तिन्ही भूमिका ते पार पाडत. त्यांच्या सर्व पोवाड्यांचा संग्रह मुंबईत प्रकाशित देखील झाला होता. दुर्दैवानं हा अमूल्य ठेवा आमच्या पुढच्या पिढीला जतन करून ठेवता आला नाही. मात्र बोरी बुद्रुक गावचे सन्मान्य सीतारामशेठ रंगोजी शिंदे यांनी मात्र शाहिरांचे अनेक पोवाडे व कवने मुखोद्गत ठेवलेली आहेत. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधल्यानंतर ते शाहिरांच्या काही रचनाही ऐकवतात. त्यावेळी या काव्यप्रतिभेच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या भावना, समाजाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, अडीअडचणी आहेत, समाजाच्या ज्या काही समस्या आहेत, वंचित घटकांच्या ज्या काही समस्या आहेत, सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्याबद्दल, पारतंत्र्याबद्दल नेमकं काय वाटतंय हे त्यांनी समाजासमोर मांडण्याचा उत्कटतेने प्रयत्न केला. त्यातून त्यांनी समाजाच्या समस्या, संकट, अडचणी हे सगळंच तत्कालीन व्यवस्थेच्या समोर आपल्या कवनांमधून ठेवलं. आपलं कलापथक स्थापन केल्यानंतर मात्र त्यांनी काळवाडी या ठिकाणी आई कालिका मातेच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं कित्येकदा आपलं कलापथकाच्या माध्यमातून विविध नाटिकाही सादर केल्या. स्वतःच दिग्दर्शकाची भूमिका, स्वतःच लिखाण आणि स्वतःच ते सादरीकरण या त्रिसूत्री भूमिकेतनं शाहीर काम करत राहिले. काळाच्या ओघात शाहिरांच्या पुढच्या पिढीला हे काही सांभाळता आलं नाही, हे तितकंच मोठं दुर्दैव. मात्र मुंबईत त्यांच्या संपूर्ण या काव्य प्रतिभेचा एक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्याही कार्यक्रमाला शाहिरांच्या या पुढच्या पिढीला उपस्थित राहता आलंच नाही. मात्र जुन्नर तालुक्यातील अनेक मंडळींना आजही शाहिरांची ही कवनं मुखोद्गत आहेत. हे सगळं करत असताना या संपूर्ण कालखंडामध्ये दादा कोंडके यांच्या इच्छा माझी पुरी करा या नाटकात कित्येक वर्ष आजोबांनी एक उत्कृष्ट भूमिका साकारली आणि आपल्या कलापथकाच्या माध्यमातून विविध प्रयोग त्यांनी त्या काळात देखील केले. समाजाच्या सर्व भावना, समाजाची नेमकं समाजाला काय म्हणायचं हे आपल्या काव्यप्रतिभेच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. जॉबर या पदावर मिलमध्ये काम करत असतानाच त्यांनी ही सुंदर वास्तू काळवाडी या ठिकाणी उभारली. ह्याच वास्तूमध्ये आमच्या सर्व वडिलांचं, चुलत्यांचं, आत्यांचं बालपण गेलं. याच वास्तूमध्ये माझं बालपण गेलं. आता या वास्तूमध्ये कुणीही राहत नसलं तरी शाहिरांची सगळी घरं याच वास्तूच्या पाठीमागे एका लाईनमध्ये उभी असलेली पाहायला मिळतात. शाहिरांना 8 मुलं, 2 मुली, त्यामुळे या ठिकाणाहून संपूर्ण सगळी घरं ही शाहिरांच्या मुलांची सुरू होतात.
तरी देखील ही वास्तू आजही तितक्याच दिमाखात उभी आहे। अतिशय सुरेख पद्धतीने आणि सुबक पद्धतीने शाहिरांनी उभी केलेली ही वास्तू, या वास्तूच्या एकदम वरच्या कोपऱ्यात सुभाषचंद्र बोसांचा फोटो लावलेला पाहायला मिळतोय। काळाच्या ओघात आता तो ब्लर झाला असला तरी मात्र शाहिरांनी त्यांच्या कवनांमधून उभे केलेले सुभाषबाबू, घरावरती त्यांनी लावलेला सुभाषबाबूंचा फोटो, याच्यातून सुभाषबाबूंच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर किती मोठा होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही। आज जरी शाहीर आपल्यात नसले, शाहिरांची कवनं ही आता फक्त कागदावर आपल्यासमोर असली तरी शाहिरांनी समाजाच्या ज्या भावना, समाजाची संकटं, समाजाच्या अडचणी, वंचित घटकांचे प्रॉब्लेम आणि स्वदेशीचा नारा, परकीयांचं आक्रमण, या सगळ्यावरती ज्या भावना व्यक्त केल्या होत्या तोच वारसा कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न शाहिरांची दुसरी पिढी मी माझ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय। आयुष्याच्या उत्तर काळात ते गावी स्थायिक झाले। ऑइल इंजिन दुरुस्त करणे, गॅस बत्त्यांची निगा, सायकलचे दुकान या व्यवसायाच्या माध्यमातून ते कार्यरत राहिले। आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1964 मध्ये काळवाडी संपूर्ण साक्षर झाली। त्याप्रसंगी शासनातर्फे ग्रामगौरव पार पडला। 14 राज्यांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव यावेळी उपस्थित होते। त्यावेळी साक्षरता प्रसारावरील त्यांची गीते मोठ्या प्रमाणावर गाजली गेली। अशा प्रकारे खूप काव्यलेखन करूनही प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेले, उपेक्षित राहिलेले असे आमचे आजोबा शाहीर बापूराव गणपत वामन काळवाडीकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। कवनं बदलली असली तरी समाज माध्यमही तितकीच बदललीत आणि बदलत्या माध्यमाच्या माध्यमातून यूट्यूबवरती नवाकोरा यूट्यूब चॅनल आम्ही घेऊन येतोय। त्याचं नाव आहे पहा.com। या पहा.comच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, लोकांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या अडचणी, समाजात नेमकं काय घडतंय, राजकीय सामाजिक वातावरणात नेमकं काय चाललंय याचं थेट विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ह्या चॅनलचा निश्चितपणे प्रयत्न आहे। शाहिरांचा हाच समाज सुधारणेचा किंवा समाज व्यवस्थेतला वारसा पुढे घेऊन जाण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतोय। पहा.comला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। या संपूर्ण कालखंडामध्ये आमची आजी सौभाग्यवती सीताबाई वामन यांनी मात्र शाहिरांची पाठीमागची जबाबदारी अगदी खंबीरपणे सांभाळली आणि संपूर्ण शेती व्यवस्था असेल किंवा गावाकडची व्यवस्था असेल ती तितकीच चांगल्या पद्धतीने सांभाळून सर्व मुलांना त्यांच्या पायावर उभं केलं। काळाच्या ओघात शाहिरांची शाहिरी लोप जरी पावली असली तरी आजही पिंपळवंडी सारख्या गावाने यशोगाथा नावाचं पुस्तक हे एक प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून शाहिरांची अनेक कवनं ही समाजाच्या समोर आली आणि काळाच्या ओघात एक दुर्लक्षित राहिलेले शाहीर ते पुन्हा समाजाच्या समोर यावे म्हणूनच खरं तर या माझ्या पहिल्या एपिसोडच्या माध्यमातून माझे आजोबा कैलासवासी शाहीर बापूराव गणपत वामन हे स्वातंत्र्य काळामध्ये त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून रणसंग्रामात कशी उडी घेतली होती, त्यांनी कशा पद्धतीने काम केले याचा छोटासा एक माहिती तुम्हा सर्व प्रेक्षकांना व्हावी यासाठी या पहिल्या एपिसोडची आम्ही संकल्पना मांडली आणि तो आपल्यासमोर आम्ही घेऊन येतोय। भविष्यकाळामध्ये शाहिरांचा अजूनही इतिहास, शाहिरांनी लिहिलेली कवनं, शाहिरांची सर्व शाहिरी ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न असेल। शाहिरांनी 1930-32 मध्ये सुरू केलेला समाजव्यवस्थेत काम करण्याचा, समाजव्यवस्थेच्या सुधारणेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न हे प्रशासकीय व्यवस्थेच्या समोर मांडण्याचा वसा आणि वारसा मी आज दुसऱ्या पिढीतही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। त्याला आपण सगळेजण तितकंच प्रेम द्याल अशी आशा या निमित्तानं व्यक्त करतो। अभिषेक वामन, पहा.com, काळवाडी।